शिपाई पदाची वेतन श्रेणीबाबत शुद्धीपत्रक काढा. खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाची मागणी. आश्वासित प्रगती योजनाच्या नव्या 31 जुलैच्या शासनादेशातील शिपाई पदाची वेतन श्रेणी अन्यायकारक असून ती दुरुस्त करून शुद्धीपत्रक काढा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या वतीने राज्याचे उपसचिव शिक्षण यांना निवेदनाद्वारे देण्यात आला. मागणीचे निवेदन शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षण निरीक्षक समरजित पाटील यांनी स्वीकारले. राज्यातील प्राथमिक माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यासाठी 1 जानेवारी 2024 रोजी शासन आदेश पारित करण्यात आला. पण शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदानुसार देय असणारी नेमकी वेतन श्रेणी या संदर्भातील संभ्रम दूर व्हावा यासाठी 31 जुलै 2025 रोजी नव्याने शासन आदेश पारित करण्यात आला. या शासन आदेशानुसार प्राथमिक माध्यमिक शाळांमधील शिपाई पदाच्या वेतन श्रेणी निश्चित करत असताना शिपाई पदावर अन्याय झाला आहे. शिपाई पदाची वेतन श्रेणी S1 पासून सुरू होते. 12 वर्षाचा वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ मिळत असताना तो S3 मध्ये दिला जातो. याच पद्धतीने 24 वर्षाचा निवड श्रेणीचा लाभ देत असताना तो लाभ S3 मधून S5 अशा मिळायला हवा. जसा 12 वर्षांच्या निवड श्रेणीत एक वेतन श्रेणी पुढे S1-2 न देता S3 असा दिला आहे. याप्रमाणे 1 जानेवारी 2024च्या शासन आदेशानुसार शिपाई पदावरून नाईक पदाचे प्रमोशन समजून एक वेतन श्रेणी पुढे S4 न देता S5 या वेतन श्रेणीचा लाभ दिला आहे. परंतु 31 जुलै 2025 शासन आदेशानुसार शिपाई पदांना 24 वर्षाचा निवड श्रेणीचा लाभ देत असताना तो S4 असा दर्शवण्यात आला आहे. त्यामुळे शिपाई पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मोठा अन्याय झाला आहे. आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा निर्णय होऊन 1.5 वर्षाचा कालावधी उलटला आहे. शिपाई पदांना वेतन श्रेणी लागू करत असताना S5 अशी लागू करून मान्यता देण्यात आली आहे. याचा विचार करता शिपाई पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान 800 ते 1000 रुपये इतकी रक्कम शासनास परत करावी लागेल. सदरची बाब ही अन्यायकारक असून शिपाई पदांची 24 वर्षाची निवड श्रेणीची वेतन श्रेणी निश्चित करत असताना S5 याचप्रमाणे निश्चित करण्यात यावी. तसेच याबाबत शुद्धीपत्रक काढण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला. शिष्टमंडळात महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे, जिल्हा शिक्षकेतर प्रमुख सागर जाधव, राज्य सल्लागार MD पाटील, सुभाष पाटील, अर्जुन चाफोडेकर, पिराजी वामणे, धीरज पारधी, राज मेंगे इत्यादी उपस्थित होते. तर पुणे विभागातील शिक्षक आमदार जयंत अजगावकर यांनीही शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार दादासाहेब भुसे यांना 4 ऑगस्ट 2025च्या पत्राद्वारे कळवण्यात आली आहे. अशा बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.